गुड मॉर्निंग गाईज, आपल्या डेली व्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। डेली रुटीनप्रमाणे मी पाणी गरम करायला ठेवलं आणि ब्रश वगैरे करत होतो। आंघोळ वगैरे केल्यानंतर मी पोहोचलो कंपनीत आणि कंपनीत पोहोचल्यानंतर हे रायगड रोडच्या साईडचा व्ह्यू बघा। मी स्वतःला दिलेला होते चॅलेंज की दररोज एक व्हिडिओ सोडायचा, काही पण हो। या जगात कुणीच परफेक्ट नाही, कारण की चुका ह्या प्रत्येकाकडून होतात। माझ्याकडून पण काही चुका झाल्या, त्या चुकांमधून सगळ्यांनी शिकायचं आणि मी पण शिकतो। एक बोधवाक्य आहे, चुकाल तर शिकाल। मला झाली होती जेवणाची सुट्टी आणि मी गेलो मग कॅन्टीनला। कंपनीत जेवण केल्यानंतर मी सायंकाळी जेवताना मी व्हिडिओ पाहत होतो आणि व्हिडिओमध्ये एक न्यूज आली। तुम्हाला तर माहीत आहे आपल्या भागामध्ये किती नुकसान झालं अवकाळी पावसाने सगळ्यांचं, आणि त्यात ही न्यूज बघा। नमस्कार, तुम्हा सर्वांच्या बीबीजी न्यूज तुमसरमध्ये स्वागत आहे। अवकाळी अतिवृष्टीने भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यावर निसर्गाचा प्रकोप गेल्या काही दिवसापासून दिसून येत आहे। शेतकऱ्याने मोठ्या त्रासाने पाण्यात पडलेल्या धानाला बाहेर काढले, तर दुसरीकडे शासनाकडून अद्यापही आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू झाले नाही। त्यामुळे शेतकऱ्याला आपले धान कमी किमतीमध्ये व्यापाऱ्याकडे विक्री करणे मजबुरी झालेली आहे। परंतु आता हे व्यापारी किंमत तर कमी देतातच, उलट मोजमाप करताना प्रति क्विंटल 7 ते 8 किलोची लूटमार करीत असल्याचा धक्कादायक प्रकार 4 नोव्हेंबरला भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील ढिवारवाडा येथे उघडकीस आलेला आहे। सविस्तर घटनाक्रम एकदम विचित्र आहे। सालई येथील व्यापारी ढिवारवाडा येथे धान खरेदी करण्यास आला व शेतकऱ्यांच्या बांध्यावर आणि गावामध्ये धान खरेदी करत होता। सोबत मोजमाप करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मोजमाप यंत्र घेऊन आला होता। त्यात त्याने टेक्नॉलॉजीचा गैरफायदा घेतला व एक पेन घेऊन आला होता। हा साधासुद्धा पेन नव्हता, तर हा इलेक्ट्रॉनिक्स पेन होता, ज्यामुळे एखाद्या पोत्याचे वजन 64 किलो आहे व त्याने या पेनातील बटन दाबले असता आपोआप 7 ते 8 किलो वजन कमी होत होता। तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता कशा प्रकारे हा व्यापारी लूटमार करत आहे। शेतकऱ्यांनी स्वतः प्रात्यक्षिक करून हा प्रकार उघडकीस आणलेला आहे। त्यानंतर शेतकऱ्यांचा रोष पाहून त्या व्यापाऱ्याने नुकसान भरपाई दिली। परंतु या आधुनिक काळामध्ये तंत्रज्ञानाचा किती गैरवापर केला जातो। पूर्वीपासूनच शेतकरी या सर्व संकटात असताना व्यापारी अशा प्रकारे लूटमार करत आहेत, तेव्हा शासनाने यावर अतिदक्षतेने लक्ष देणे गरजेचे आहे। त्यात ही लोक जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्याला लूटमार करतात। कोणती कंपनी बंद पडली तरी फरक पडणार नाही, पण शेतकऱ्यांनी जर शेती पिकवणं बंद केलं तर जगाचं सगळं लोक उपाशी मरतील।